2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडची अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. आता कराडसह 100 जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस पाठवलेली आहे. 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक असलेल्या वाल्मिक कराडची अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. अद्याप त्याचं नाव सरपंच देशमुख हत्या प्रकरणात समोर आलं नसलं तरी तपास यंत्रणेकडून त्याचे लिंक शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. अलीकडेच खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांनी वाल्मिक विरोधात कबुली दिली होती. वाल्मिकने आपल्या फोनवरून पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याचं चाटेने चौकशीत सांगितलं होतं. तसंच वाल्मिक कराड यांचं 2 वेळा सुदर्शन घुलेंशी फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतरनं वाल्मिक कराडला जिल्हा प्रशासनानंही दणका दिला आहे. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना रद्द केला असून लवकरात लवकर शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. खरं तर मागील काही काळात बीड जिल्ह्यात एकूण 1281 जणांना शस्त्र परवाने दिले होते. यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2005 जणांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचा पुनर्विचार व्हावा, असा अहवाल बीडचे तत्कालीन अधीक्षक अविनाश बारगळे यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी 100 जणांचे शस्त्र परवाने रद्द केले होते. यात वाल्मिक कराडचा देखील समावेश होता. जिल्हा प्रशासनाने शस्त्र परवाने रद्द केले असले तरी संबंधितांनी अद्याप आपले शस्त्र जमा केले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अविनाश पाठक यांनी वाल्मिक कराडासह 100 जणांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर शस्त्र जमा केलं नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे.